Bye.
हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधन, तुटती भवाची बंधन. संता विना प्राप्ती नाही, आईस वेद देती बाई, तेने साधती साधन, तुटती भवाची बंधन. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, तेने साधती साधन, तुटती भवाची बंधन. विठ्ठल 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 चरण सरोजम सांद्र नीलबुदागम, जगनलित पाणी मंडना मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सदैव दौला समिठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास दुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक यावरील करावीर. हरि प्राप्ती से उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधन, तुटती भवाची बंधन. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करताना निवडलेला अभंग. पैठण निवासी शांतीचे सागर श्री संत एकनाथ महाराजांचा संत प्रकरणातील संतांचं महत्व सांगणारा असा 4 चरणाचा अभंग या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा श्री संत एकनाथ महाराज सांगतात, हरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला सोपा उपाय फक्त संतांचे पाय धरायचे.
सोप्यातला सोपा उपाय. एकनाथ महाराज म्हणतात, जर हरीची प्राप्ती करायची असेल, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. ते साधन केव्हा प्राप्त होईल ते साध्य, तर साधन त्यासाठी आपल्याला उपलब्ध करावं लागेल, तेव्हा ते साधनापर्यंत आपण पोहोचू शकू. आणि ते साधन एकदा प्राप्त झालं की तुटती भवाची बंधन, आहे की नाही. महाराज एकनाथ महाराज पुन्हा सांगतात, अरे दादा हो, बाकी तुम्ही काही केलं तरी काय, तुम्ही तप केला, जप केला, योग केला, तरी तुमचा उपयोग या कलियुगामध्ये लावू नको. जसं लागेल ना तसं हा राहू दे. हात हात काढ बाजूला. मस्त सिस्टीम एकच नंबर आहे, फक्त हात नको. बाकीच तपाने, जपाने, योगाने, आता कलियुगामध्ये तो देव आपल्याला प्राप्त होणार नाही, सहज प्राप्ती होणार नाही. पण संतांचं त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. दादा एकनाथ महाराज सांगतात, शेवटच्या चरणामध्ये ते संत तुमच्या मनातला जो मनोरथ आहे, तुम्ही जे जे इच्छा करता ते तुम्हाला त्या ठिकाणी ते पूर्ण करतील, असा एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. विठ्ठल विठ्ठल या अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी दणदणीत खणखणीत या ठिकाणी आपल्या गुरुदेवांची त्या ठिकाणी 20वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होती आहे. आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी आलेले भक्त मंडळ, टाळकरी मंडळ, सर्वच आलेले तोला मोलाचे या ठिकाणी माझ्या समोर बसलेले आहेत. प्रथमतः काय होतो, कीर्तनी बरबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. मग तुम्हाला जर मोठा बेडूक व्हायचा असेल, जर मोठ्या बाईनं जर बॉम्बा मारल्या कीर्तनात गप्पा मारल्या तर मोठी बेडूची, छोट्या बाईनं जर गप्पा मारली ती छोटी बेडूक. तुम्हाला व्हायचं बेडूक व्हायचं का? मग अजिबात बोलू ना. कीर्तनामध्ये चळवळ करायची नाही. एखादा झोप घ्यायला लागलं त्याला चिमटा घेतला तरी चालेल. ऐका, मध्ये मध्ये बोललं का आमचं कीर्तन घुसकून जात आहे का? गेलं की विसरून मी विठ्ठल विठ्ठल या गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये आपण 20 वर्षापासून येतात. 20 वर्षामध्ये तुमच्या आमच्यामध्ये काही फरक पडला नाही. म्हणून 20 वर्षापासून या ठिकाणी बाबांची पुण्यतिथी होते, अगदी दणदणीत होते. दरवर्षाप्रमाणे वाढत चाललेली ही पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण लांब लांबवरून अगदी 4-5 जिल्ह्यामधून, महाराष्ट्रामधून या ठिकाणी भक्त मंडळ आलेले आहेत. म्हणून सर्वांना एकदा धन्यवाद देतो. वेळ खूप झालेला आहे की नाही. म्हणून आपण जास्त मध्ये वितंड बोलल्यापेक्षा अभंगात शिरो प्रवेश करू, आहे का नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांनी कीर्तन चालू असताना हाताने टाळी वाजवायची आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायचं. आणि सर्वांनी या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले सर्वच भजनी मंडळ तोला मोलाचे सर्वांचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं कोणाकोणाचं नाव घ्यायचं काय घे, मंडपवाल्याचं सुद्धा नाव घेत नाही, टाळकऱ्याचं घेत नाही, भजनकरीचं घेत नाही, पेटी वादकाचं घेत नाही. सर्वांना नावं तुम्हाला परिचितच आहे, परंतु एका वाक्यात सर्वांचं नाव घेऊ का? घेऊ का सर्वांचं नाव? गंगानंद गिरीजी महाराजांच्या चेरणी फुल वाहतो वाकून, गंगानंद गिरीजी बाबांच्या चेरणी फुल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो बाबाजीचा मान राखून.
राग सोडणार नको. विठ्ठल 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 एकनाथ महाराज सांगतात, दादा हो, हरीची जर प्राप्ती करायची असेल तर सोपा उपाय एकनाथ महाराजांनी सांगितला. आता सोपा उपाय किती? हरीचे संतांचे फक्त पाय धरायचे की आपल्याला देव हरीची प्राप्ती झाली. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? पण त्याला तो संत तसा असावा लागेल. इथं एकनाथ महाराज म्हणतात हरीची प्राप्ती झाली, आपलं संतांचं पाय धरले की हरीची प्राप्ती होती. पण इकडे तुकाराम महाराज सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेती करुणा केली. आता दोघांचा बघा विरोध झाला की नाही. एकनाथ महाराज म्हणतात हरीची प्राप्ती करायची असेल फक्त पाय धरायचे. मग आता जगामध्ये संत किती आहे? तुम्हाला हरी भेटायचं ना, धरा माझे पाय, मी तुमच्या पुढे उभा आहे. पण अशा संतांचे पाय धरायचे सांगितले नाही. असे संत आपल्याला भेटू शकत नाही, असे साधू आपल्याला भेटू शकत नाही. तुकोबराय सांगतात ते संत कुठेही भेटत नाही. ऐक नाही, ते संतांची भेट अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेती करुणा केली. बघा, ते साधू भेटणं अवघड. दादा, सूर्य आपल्याला धरता येईल हो, सागर आपल्याला तरुण जाता येईल हो. बाये हेळा सागर तरवे, येता जाता रवी धरवे. अजून महाराज काय काय करता येईल? सूर्याला धरता येईल. जगतामध्ये सूर्याला धरण्याकरता एक बाबा गेला की नाही? सोपं आहे ना. परंतु परी त्या साधूची भेटना होईल का? म्हणून ते साधू भेटणं अवघड आहे. इकडे एकनाथ महाराज म्हणतात धरावे संताचे ते पाय. महाराज ते संत तशा उच्च कोटीचे लागतील, ते संत उच्च कोटीचे लागतील. पण ते संत आपल्याला सहज सहज भेटणार नाही. मग ते संत जर भेटायचे असेल आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? पहिल्यांदा ऊस तोडायला त्याला साधना करावं लागेल. असे साधू, आणि त्या साधूची आपल्यावर एकदा कृपा झाली देव आपोआप भेटतो. पण ते साधू पहिल्यांदा तुम्हाला ते साधू कसे असले पाहिजे हे सांगतो, ते संत कसे असले पाहिजे हे सांगतो दादा. आता मला एक सांगा, 3 लोक आपल्या ये लोकांमध्ये जन्माला येतात. किती लोक ताई? किती लोक जन्माला येतात? 3 लोक. 3 येऊन आपल्यावर उपकार करतात. पहिले येतात देव. बरं, देव येतात का आणावं लागतात? तुम्हाला माझी भाषा कळते ना? बरं, मी तुम्हाला विचार, तुमच्याकडं किती दिवसाची पोरं बोलतात? आमच्याकडे 6-6 महिन्याची पोरं बोलतात. तुमच्याकडं 80 वर्षाचे बोलत नाही. आता लागले बोलायला. दादा ऐका ना, ऐका. विठ्ठल विठ्ठल ते साधू भेटण्याकरता आपल्याला पहिली साधना करावी लागेल. त्या साधूला शोधावं लागेल. त्या साधूची एकदा आपल्यावर कृपा झाली की आपल्याला देव भेटण्याकरता वेळ लागणार. पहिले आपण जगामध्ये संत शोधला पाहिजे, त्या उच्च कोटीचा संत शोधला पाहिजे, त्याला गुरु केला पाहिजे. जेव्हा आपण त्या संत शोधण्याकरता जाऊ तर ते एका दिवसात भेटणार नाही दादा. आमच्यासारखे तुम्हाला भरपूर भेटतील हो. मला संत होण्याकरता किती वेळ लागला भाऊ? किती वेळ लागला? 200 रुपयाचं धोतर आणि 300 रुपयाचा फेटा. झालो की नाही संत? बरं, मला एक सांगा ना, कपड्यावरती संत ठरतो का? संत तुमच्या आमच्या सुद्धा जर कपड्यावरती संत ठरला तर मग आम्हाला संत लोक म्हणतील ना, आमच्या पाया पडतील ना. बरं, आमच्या पाया पडण्याचा तुमचा काही उपयोग नाही.
हे बाबा नाही मानतात. हो तुम्ही पाया पडतात का? ही एक शंकाचे महाराज, ही एक शंकाचे. हा पण ते संत कसे असले पाहिजे दादा? आपल्या तिघा जणांचे उपकार मी सांगत होतो. पहिले आपल्याला आणावं लागतो तो देव सहजासहजी भेटत. त्यांना आणावं लागतं. श्री अनंत विनंती करावं लागते. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा मानंदा मानुभवा सहज कृपा सदा शिवास रूपा आहे की नाही? मग विनंती करावं लागते तेव्हा. आणि याला रूपा बळे करुणी कळे हरिदासी त्या देवाला आणावं लागतं. पण त्या उलट तुम्हा आम्हाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. आणि येऊन दादा भोगून पुन्हा मरावं लागतं, मरावं लागतं. पण ज्यांची आपण आता वाट पाहतोय, कोणाची? तिसरा जो वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे. संतांचा वर्ग आहे. आणि तो वर्ग असा आहे, ते संत येतात, त्यांना आणण्याची गरज, त्यांना बोलावण्याची गरज, ते आपणहून येतात आणि आपणहून जातात. बघा त्यामध्ये पहिलं उदाहरण तुम्हाला एकनाथ, ज्यांचा आपण अभंग घेतलाय, त्यांचं तुम्हाला थोडं उदाहरण देतो. फक्त मला वेळ सांगा. महाराज 8:45 वाजले की मला तिकडून फोनवा, म्हणजे मी आवरून घेऊ. मला कसं असतं बघा, मी जर जेवायला बसलो ना काका, मधले भांडे वाजल्याशिवाय मी जेवण आवरत. आणि कीर्तनाला सुद्धा उभं राहिलं ना, एखादा काठी घेऊन उभं राहिल्याशिवाय मी कीर्तन बंद करत आहे का? काठी नाही, तसं होणार नाही. हे आहे ना. असो दादा, एकनाथ महाराज जेव्हा एक दिवशी हे लोक सोडला, एकनाथ महाराजांनी हे लोक सोडला आणि एकनाथ महाराजांनी ताटीवरती बांधण्यात आलं. ताटीवरती बांधलं आणि 4 पानाडी आणि 5वा आपला 4 खांदेकरी 5वा पानाड्या एकनाथ महाराजांना खांद्यावरती घेतलं, निघाले. एकनाथ महाराज जेव्हा खांद्यावरती घेतलं आणि एका बाईची मुलगी पहिल्यांदाच त्या ठिकाणी सासऱ्याला जात होती. बरं, सासऱ्याला जात होती आणि ती बाई म्हटली, का ग हे लोक सोडला, ताटीवरती बांधले, 4 खांदेकरी 5वा पानाड्या आणि निघाले घेऊन. पण तुम्हाला सांगतो, आज दुसऱ्यांदा खांद्यावरती घेऊन जात असताना त्या ब्राह्मणांना खूप अभिमान झाला. ते ब्राह्मण म्हणायला लागले, दादा बघ ना, हा एकनाथ गेलाय ना, तर आपल्याच खांद्यावरती चाललाय की नाही हा? एवढंच त्या खांदेकऱ्यांनी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं, एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुम्हाला अभिमान झाला का भावबंधांनो? खाली ठेवा पटकन. ठेवलं खाली. एकनाथ महाराज पुन्हा उठून बसले. ते म्हटले, मला तुमच्या खांद्यावर जायचं. भाऊबंद बेकार दादा, अभिमान कधी द्यायचा नाही दादा. कोण कोणाच्या खांद्यावर जाईल हे सांगता येणार, तुम्ही आम्ही. पण संत त्या ठिकाणी तुमचा अभिमान जिरवण्याकरता फक्त एकच आहे, म्हणजे साधू आणि संत. किती तुम्हाला अभिमान झाला, पण यांच्या लादी लागले की तुमचा अभिमान त्या ठिकाणी घालवल्याशिवाय राहत नाही दादा. म्हणून साधू संतांच्या नादी लागायचं. बोला ना, म्हणते का तुम्ही? साधू संतांच्या नादी लागायचं. म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं, खाली ठेवा, मी तुम्हाला तुमच्या खांद्यावर जाणार नाही, मी एकटा जाईल. एकनाथ महाराज जेव्हा 20 झाली, 30 झाली, चतुर्थी झाली आणि षष्ठी जवळ आली दादा, एकनाथ महाराज स्वतः भजनांना सांगितलंय, भजन करा. तुम्ही नका, तिथं सांगतो, तुम्ही नाही तर लगेच सुरू करता. त्यांनी सांगितलं भजन करा. षष्ठीचा दिवस होता. एकनाथ महाराजांनी भजन सुरू करायला सांगितलं. आणि ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत एकनाथ महाराजांनी गोदावरीच्या कडेला खाली उतरले. गुडघे इतक्या पाण्यात गेले, कमरा इतक्या पाण्यात गेले, छाती इतक्या पाण्यात गेले दादा. आणि स्वतःचा देह त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी गोदावरीमध्ये विलीन केला दादा. आणि म्हणून त्या ठिकाणी एकनाथ महाराज कोणाच्या खांद्यावरती गेले नाही, कारण ते कोण होते?
कोण होते? संत होते दादा. ते संत होते ते म्हणून कोणाच्या खांद्यावरती गेले नाही, स्वतः गोदावरी मध्ये देव विलीन केला आणि फक्त एकच त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये जो हार घातलेला होता तो वरती आलाय दादा. आणि तेव्हा सर्वांनी गजर केला, श्री संत एकनाथ महाराज की जय. म्हणून दादा संत आपणहून येतात आणि आपणहून जातात, पण असे संत कुठं भेटतील? कुठं भेटतील? ते कुठेही भेटणार. आजकाल संतांचा एवढा बाजार झालाय, एवढा बाजार झालाय की मीच आता माझ्या तोंडाने माझ्या तोंडात मारून घेत, तुम्ही आणता का? नाही ना. पण एवढा बाजार भरलाय दादा, एवढा बाजार भरलाय. जे घरी आहे ते घरी बसले आणि जे आमच्या सारखे आहे ते रोज बाहेरच आहे का नाही? रोज बाहेर. ज्ञानोबा तुकाराम 4-4 गुलाबजाम वरून पाकिट सुद्धा. कोण? आमच्या सारखे आहे का नाही? म्हणून दादा खरे संत जर ओळखायचं असेल ते कपड्यावर ओळखायचे नाही दादा. संत नवती जगा माणसाच्या सारखे, समुद्र नदी नोये पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत कोणी असू शकतो दादा, तो कपडेच घातलेले पाहिजे, ड्रेसच घातलेले पाहिजे असं नाही हो. हे पक्का भाऊ सुद्धा संत आहेत ना. तुम्ही संत हे ड्रेसवरून या पॅन्ट वरती शर्टावरती नाही दादा. संत कसे सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी खर्च केलेली आहे. संत कोणाला म्हणायचे? मी माझी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पाहता तू संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझा जो विसरलाय ना दादा, खऱ्या अर्थानं ह्या जगतामध्ये तेच खरे साधू. विठ्ठल विठ्ठल तिची संत तेची संत, तेची संत तेची संत, संत तेची संत, तेची संत. त्याची संत त्याची संत, ज्यांचा हे तर विठ्ठल नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून. ज्यांचा रात्रंदिवस नेनती काही, बाकी काहीच नाही, फक्त नामस्मरण, बाकीचं काही नाही दादा. आणि असे संत महाराज काय उच्च कुटीचे साधू संत आहेत दादा, उच्च कुटी आहे का ना. त्यांना आपण 4 उपमा देऊ, त्यांना 4 उपमा. तेवढ्या 4 कुट्या मला सांगायचे आणि कीर्तन समाप्त करायचं. पण तुम्ही असे चेहरे टाकून बसू, कारण अजून आपले जेवण झाले की मग चेहरे टाकले तरी मग चेहरे नाही धडच टाका कधी जेवण झाले. पण तोपर्यंत काही टाकू नका. आणि फ्रेश वेळ आहे दादा. ही वेळ आम्ही बदलून घेतली यावर्षी. का बदलवली? का बदलवली? फ्रेश राहण्याकरता. कारण कीर्तन हे पोटात पडल्यावर ऐकायचं नाही. पूजा कधी करायची? देवाची पूजा कधी करायची? पोटात नाही तर ती फ्रेश होती, नाही तर मग कब्बशी. आणि पूजा संगत सुंदर ते ध्यान उभी विटीवरी करकटीवरी ठेवणिया. आणि बरं चहा तिकडे जात नाही मी आज. म्हणून दादा फ्रेश कीर्तन ऐकायचं, फ्रेश एकदम.
बरं मी फ्रेश बोलतोय की नाही, तुम्ही सुद्धा फ्रेश कीर्तन ऐकायचं. हा पहिले कुठे तुम्हाला सांगतोय दादा, हा संत. बरं जाऊ द्या, मेघ माहित आहे का तुम्हाला? मेघ 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 जर पडायला लागला दादा, मेघ मेघ जर पडायला लागला, इतका उदार आहे तो, इतका उदार आहे. पडायला लागला ना, सगळं गावठाण तांडा, बिलदरी तांडा, वाकडीच्या म्हशी, वाकडीच्या बाया सुद्धा. हा मेघ पडायला लागला तर एवढं वाहून येऊ शकतो. कुठले ती तूर नदी आहे का नाही, साधू सुद्धा वाहून गेले दादा, संत सुद्धा वाहून. किती उदार आहे तो मेघ. पण ऐका ना दादा, इतका उदार मेघ आहे तो शाहूच्या घरावरती पडतो, शेतावरती पडतो, हागंदारीवरती पडतो, धाब्यावरती पडतो. बरं तो चोराच्या शेतावर पडत नाही असं नाही, चोराच्याही शेतावर पडतो आणि शाहूच्या शेतावर पडतो. हा सगळ्याच्या शेतावर पडतो की नाही. नाही पडो भीत मेघ हागंदारी शेत. इतका उदार आहे दादा, इतका उदार आहे. पण एक दिवस तो ओसरतोय की नाही बापू, ओसरतोय की नाही. मेघ उदार परी ओसरे तरी उपमेशीन पुढे, त्या उपमेला तो पुरत नाही, तो ओसरतो एक दिवस. पण आमचे संत त्याच्यापेक्षा उच्च कुठचे आहे. ही उपमा संतांना कमी पडते का? ते मेघापेक्षा उदार आहे. एक तुकाराम महाराजांचं एक संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार, उदार उदार, भरले आनंद भांडा, भरले आनंद भांडा, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडा, भरले आनंद भांडार, भरले आनंद. आता मला एक सांगा, मेघापेक्षा उदार आहे की नाही संत? बरं जाऊ द्या, मेघ जाऊ द्या, आपण त्यांना सूर्याची उपमा देऊ. सूर्य 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 पाहतात ना तुम्ही रोज, पाहिला का? हा सूर्य रोज आपण बघतोय दादा. आपण ऐका ना तुम्ही, सूर्य उगवला की सगळ्या वस्तू आपल्याला दिसतात. सूर्य उगवला की ज्या असलेल्या वस्तू सगळ्या दिसतात. पण तो सूर्य एकदा लोप पावला की त्या असलेल्या वस्तू दिसत नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सूर्य उगवला की त्या वस्तू दिसतात. ऐका ना दादा, पण तो सूर्य मध्यमीला जर आला, आता आता या दिवसात मध्यमीला जर आला, मी 2000 रुपये देतो काका तुम्हाला, फक्त वर तोंड करून असं झोपायचं 1 घंटाभर. काका भाऊ झोपाल का कोणी? अजिबात नाही. तो 2 नाही 4 नाही दिलेत, मी काही मरू का? नाही झोपणार दादा. म्हणजे इतका तापतो. चंद्रमेजे मारतंडाचे ताप येईल एवढा तापतो, त्याच्याकडे अवगुण आहे. बरं तापतो ते तापतो ना, एक दिवस तो मावळतो की नाही? सतत आहे दादा. 7 वाजले की तू पुन्हा मावळतो. म्हणजे उपमा म्हणजे कमी पडलाय जातो तू. पण त्या फक्त तो सूर्य असलेल्याच वस्तू दाखवतो. खरं ना, असलेल्या वस्तू दाखवतो. पण आमचे संत रविदीप हिरा दाविती देखणे, हिरा दाविती, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, आदुष्य दर्शने संतांचे, आदुष्य दर्शने संतांचे, आदुष्य दर्शने संतांचे. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची. आता आमचे संत नसलेल्या वस्तू दाखवतात. आता नसलेल्या वस्तू कोणत्या? हा माईक आहे, हा माईक. हा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतो, याच्यातलं तुम्हाला दिसतंय का? का पोहोचतोय कळतं का? पण आवाज येतो की नाही? फक्त हे दिसतंय ना, पण याच्यातलं काय आहे तुम्हाला दिसतं का? दिसतंय का? हा मग ते कोण दाखवतं? तुम्हाला पाहायचं का? पण कोणाला देव पाहायचा? आज मी दाखवतो. काय नाही, अरे भाऊ फक्त वायर हातात द्यायची एक यायचे, देव यांना भेटला सांगतो, बाकीचं काहीच करायचं. लाईट लागतो म्हणजे देव आहे, लाईट लागतो म्हणजे माणूस चालतो म्हणजे देव, माणूस पाहतो म्हणजे देव, माणूस बोलतो म्हणजे देव आहे. तुम्ही असे माग पुढं का करता? आहे की नाही? हा देव आहे म्हणून तुम्ही इथं आहे की नाही? म्हणून
तुम्हाला सांगतो, जे नसलेल्या वस्तू दाखवतात ते कोण? संत. आज तुम्ही कोणामुळे इथं आले? कोणामुळे आले? संतमुळे आले. म्हणजे जे नसलेल्या वस्तू दाखवतात ते आमचे संत. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचे. ते अदृश्य आहे, ते नसलेलं आहे, ते तुम्हाला आम्हाला दाखवतात ते कोण? संत. दादा, म्हणून सूर्य सुद्धा कमी पडलाय ना दादा? पडला की नाही? सूर्य कमी पडलाय हो. पण तुम्हाला अजून एक कृती सांगतो. चंद्र माहिती आहे की नाही? चंद्र दादा उगवला की अशी शीतलता. उन्हाळ्याचे दिवस असावं बघा ना, पौर्णिमेच्या दिवशी मागे दांडी पौर्णिमा होती, त्या दिवशी चंद्र निघाला, अशी शीतलता पसरली. आणि मग बापूंनी सांगितलं, आता मी वरच्या मजल्यावर जातो, कपडे काढून आणि मस्त बसतो. हा, मग त्यामध्ये चंद्राची शीतलता त्या ठिकाणी पसरावी, चंद्र माथ्यावरती यावा आणि मग त्या ठिकाणी असा गार वारा यावा, असा गार वारा सुटावा. आणि मग त्या ठिकाणी महाराज त्या संतांच्या त्या ठिकाणी अभंगाची आठवण यावी. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा भार, कळी काळाशी दाखदारा राजा, तेने सुख झाले या संसारी. आहे की नाही? महाराज काय 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 संतांची महाराज अशी अभंगवाणी की ती माणसांना रडवते बी, हसवतेही आणि दुःखवतेही, अशी अभंगवाणी. दादा इतकं समाधान आहे. फक्त तुम्ही अभंग वाचा, तुकाराम गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, आहे काही. पण आपण वाचले तर वाचाल, नाही वाचले तर म्हणून वाचायचं असेल तर काय वाचा? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पावी पावी, डोळा पावी पंढरी, ज्ञानमय अज्ञानासी. मुडातला मूड जरी असलाय दादा, पण तो ज्ञानी होतो. फक्त ज्ञानेश्वरी वाचा. नामदेव महाराज सांगतात, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ज्ञानेश्वरीतली ओवी जरी तुम्हाला अनुभवली दादा, तरी तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही दादा. आहे की नाही? 9व्या अध्यायातली पहिली ओवी वाचा. 9व्या अध्यायातली पहिली ओवी वाचा. सर्व सुखाशी हे प्रतिज्ञा उत्तर माझे ऐका. हा, उघड ऐका. म्हणून दादा त्या ठिकाणी सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आणि म्हणून महाराज तुम्हाला सांगतो, शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, कळी काळाशी धाक धरा रागा. त्या कळी काळानं त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या पुढे मस्त त्याग आहे की नाही? म्हणून चंद्राची शीतलता असावी. मला एक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राचा अमृत पितोय की नाही? किती महत्व आहे दादा, किती महत्व आहे. चंद्रवरती आला की त्याचं किरण पडलं की ते अमृत म्हणून आपण त्या दिवशी पितो की नाही? अमृत कधीही भेटत, ते फक्त शरद पौर्णिमेलाच भेटत, कधीही भेटत. हा, तसंच आहे महाराज. म्हणून चंद्र त्या ठिकाणी महाराज शीतळ शांतीचा वारा, चंद्राची शीतलता. पण चंद्र सुद्धा कमी पडला का? चंद्र मेज आला, मारतंड जे ताप येईन चंद्राला काय आहे? चंद्र मेज आला म्हणजे डाग. केव्हा डाग लागला त्याला? इंद्र पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनात. चंद्र काळा तेव्हापासून झाला. इंद्राला भगे पडली, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तेव्हापासून कलंक लागलाय. कोणला? मग तो कलंकित आहे की नाही? कोण? चंद्र कलंकित आहे. पण संताकडे कलंक माहीत नाही. संतांना अवगुण तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण कळायचे ना, त्यांच्याकडे अवगुण पाहायला भेटणार नाही दादा. चंद्राला कलंक लागला, पण आमच्या संतांना म्हणजे संत चंद्रापेक्षा तो मलयगिरी हिमालय
त्या हिमालयामध्ये ते चंदन असतं. त्या चंदनाचं दादा एक पान तोडून आणा. किती पान? आणि उकळती कढई तेलाची ठेवा, त्यामध्ये ते चंदनाचं पान टाका. एक कढई उकळते तेल, ते चंदन काय करतं? तापवी चंदन निववितो पुडी. ते तापलेलं तेल एक पान त्या ठिकाणी थंड करतंय दादा, थंड करतंय. किती भारी चंदन हो, किती भारी चंदन. पण ऐका ना दादा, एवढं भारी चंदन, ते चंदन जर शेतात मध्ये असलं ना, वनामध्ये काही, हा, सगळे झाड दादा, येडी बाबूळ, गोड बाबूळ, काटे